हाय नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा. मी छान माझं आवरून घेतलं. त्याच्यानंतरनं दारामध्ये एवढी छान अशी रांगोळी वगैरे काढली. मग नंतरनं नाश्ता वगैरे बनवला पिऊच्या पप्पांना, त्यांना डोसे सांबार वगैरे बनवून दिलं. मग त्याच्यानंतरनं मग माझ्या आवडीने माझ्यासाठी छान असं मस्त गजरा वगैरे आणला होता. इतोसाच गजरा बनतो पण 50 रुपयाला. सणा दिवशी एवढा त्यांना भाव येतो ना, खूप जास्त. आम्ही सगळ्याजणी आवरून वगैरे आमच्या शेजारच्या सगळं मी 4-5 जणी असे सगळे छान मस्त आवरून गेलो मी वडाची पूजा करायला. मग तिथं गेल्यावर छान वडाची पूजा वगैरे केली. आणि मग पूजा केल्याच्या नंतरनं फेरे मारण्यासाठी मी उभे राहिले, तर एका ताईंचा धागा माझ्या केसामध्येच अडकून राहिला. तो निघतच नव्हता पटकन. मग छान मस्त वेडे वगैरे घातले. एवढे छान सगळ्या बायका मेकअप वगैरे करून छान आवरून वगैरे आल्या होत्या. खूप सुंदर सुंदर बायका सगळ्या दिसत होत्या. मीही काही कमी दिसत नव्हते, पण छान दिसत होते. मग सगळ्यांनी मस्त आम्ही तिथे गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही सगळ्यासोबत होतो. ते आगमागच पूजा वगैरे केली, कारण सगळ्यासोबत करताच आली नव्हती. म्हणून मी म्हणलं की पहिल्यांदा मी पूजा करते, म्हणजे व्हिडिओ काढा. आम्ही पूजा वगैरे केली छान. मग असे वडाला वेडे वगैरे घेतले. मग त्याच्यानंतर आमच्या तिथं ओटी वगैरे भरतात. मग माझ्यासोबत ज्या ताई होत्या त्यांनी सगळ्यांनी माझी ओटी वगैरे भरली. सगळ्यांनी या होत्या रेणुकाताई, त्यांनी पण माझी ओटी भरून घेतली. मग त्याच्यानंतरनं या काकू आल्या, काकूंनी पण माझी ओटी वगैरे भरली. मी पण त्यांची ओटी वगैरे भरून घेतली. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकमेकांची ओटी वगैरे भरून घेतली. आमच्याकडे ओटी भरतात आंबा आणि गहू सोबत देऊन ओटी भरतात. मग छान ओटी वगैरे भरली आम्ही. त्यांना समजणं कशात टाकावं, पण त्या म्हणते तुझ्या टाकात टाकू का? मी म्हटले नाही, त्याच्यात नाही टाकायचं. आणि हे आईने काय दिलं होतं काय माहिती, मी नंतर उघडून पाहिलं. त्याच्यात होता गूळ. आईने सांगितलं होतं तिथे ठेवायला, पण माझ्या काही लक्षातच नव्हतं, मी पाहिलंच नाही. मी नंतरनं ठेवला तिथे गूळ नेऊन. मग या मावशींनी पण माझी ओटी वगैरे भरली. आमच्या इथेच राहतात त्या, त्यांनी पण माझी ओटी वगैरे भरली. मी पण त्यांची ओटी वगैरे भरली. आता तिथे रस्त्यावरती मांडी घालून बसताच येत नव्हतं, त्याच्यामुळं मग आम्ही असं बसूनच ओटी वगैरे भरतो. या माझ्या फ्रेंड्स आहेत, या पण तिथे भेटल्या. मग त्यांनी माझी ओटी भरली. मी पण त्यांची ओटी वगैरे भरून घेतली. तर ती म्हणाली माझ्या फोनमध्ये फोटो काढा. मग माझ्या फ्रेंडकडे तो मोबाईल दिला. मग ती माझ्यासोबत फोटो काढला तिने. मग तिचा व्हिडिओ पण काढला, फोटो पण काढला. मग नंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केलं तिथे, चौघींनी फोटो काढले. मग नंतर सिंगल पण फोटो वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी. मी पण असे 1-2-3 फोटो असे काढले. कसे वाटले नक्की सांगा. मग नंतर वडाला म्हटलं माझे आहेत हे माझेच राहू दे शेवटपर्यंत, पुढचे 7 जन्म 8, 9, 10 सगळे जन्म माझ्यासोबतच आणला राहू दे, असं मी वडाला ताकीद करून आले. असा होता आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा. बाय.